बघा मंडळी असा होता घाई घाई जो भर बाजारात आता तोंडावर पडलेला असता आम्ही. मस्त सुंदर आहे बघा. अरे नशीब बुवा तुला खरोखर चांगली मुलगी भेटला. वर धरणावर पोहण्या काढायला तर जाऊ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली तर आजची सकाळ आपली या गोऱ्या तोंडाच्या माकडांबरोबर झालेली आहे. आणि मी आता येऊन पोचलाय मासू गावात. सकाळी आज लवकर निघालो. आज आबरोलीच्या मार्गाने जातो आहे, त्यामुळे सकाळी काय व्हिडिओ बनवला नाही मी. आणि हा बघा मासू गावातली घरं बिरं किती छान मस्त. आणि हा मासू गावातल्या ह्या वाडीचा नाव आहे पूर्व मास्कर वाडी. ओके. तसा पण तुम्ही माझ्या वाडीतली घरा बघून बघून कंटाळलं होतं. तसतंच लोकेशन तसतंच रस्तं. मग आता वेगळा काय दाखवणार. म्हटलं मग आज सुरुवातच व्हिडिओची इथून करूया, बाजूच्या गावातनं, मासू गावातून. आहे का नाही. हा बघा अंकुश दादा चालतोय पुढं आपल्या. ही हा रस्ता गेला मासूतल्या काय वाडीचं नाव रे. तळ्याची वाडी. तळ्याच्या वाडीत. अरे अंकुशदा, हा आपल्या कामाचा दिवस किती असो माझ्या लक्षात पण नाही राहत आता क्रम. मेळाच बाबू दादा 11वा दिवस. 11वा दिवस आहे आज मंडळीनो. मंडळीनो मासवातल्या सोमेश्वर मंदिराच्या पर्याजवळ आम्ही पोचलेला आहे. आणि पाण्याचा आवाज बघा किती येतोय. जो मोठ्या उपलटी आहेत. आवाज दाखवतो तुम्हाला आज सगळं डिटेलमध्ये. हा बघा अंकू त्या वर धरणावर पोहण्या काढायला तर जाऊ. कमी झाली वाटतं ना, कारण कालच्या उपलटी आहेत ना त्या. काल आलेला असता इकडनं तर भरपूर बघायला मिळले असत्या. बरं चला चला चला. काय विचार काय आहे. काय नाही कामावर जायचंय ना. चला कामावर जायचंय. नाही तर खाली उतरलेला असता. हां कुर्ल्या पकडायला उद्या लागतील ना रे कुर्ल्या वाडीवर ठेवायला. होय उद्या हे परवा आहे ना. कधी लागतील. उद्याला नाही. बरं मी काय म्हणतो, सुट्टी असली तर आम्हाला उद्या रविवारची तर आम्ही गरवायला जाण्याचा विचारात आहोत. हे बघा आपले गर्देवाले मास्टर आले. एक नंबर. भेटल्या काय. मजा आहे र. मस्त संध्याकाळचं गर्द लावतात, सकाळी घेऊन येतात. मस्त आज कालवण खातील. बरं हे काय विषय होता. हां रविवारी आम्ही उद्या सुट्टी असली तर हा गरवायला जायचा विचार आहे, नदीला मासा गरवाया. तर त्याचा एक व्हिडिओ आम्ही सेपरेट टाकू. अंकुश दादा आपला फेमस आहे मासा गरवण्यात. ठीक आहे. मंडळीनो आम्हाला ओंकार दादाची स्कूटी मिळली रे. आम्हाला आता 7:30ची एस टी मिळणार आहे. आपण जेव्हा पण आम्हाला वाटतं आग लागली जो एस टी सुटणार तेव्हा ओंकार दादा आम्हाला भेटतो. आपल्याला लग्नाला मुलगी मिळणं. थँक्यू. टाटा बाय बाय. धन्यवाद मंडल. आभारी कुठे आहे. गाडी कुठे चालली. हा का म्हणजे आम्हाला सोडायला आला होता. हा
अरे नशीब बुवा, तुला खरोखर चांगली मुलगी भेटला. आम्हाला माहिती पण नाही. होय, आम्हाला वाटलं खरोखर तळीला कामाला जातो ना दररोज तो, तर आम्हाला वाटलं खरोखर तळीला जातो तर आपला सोडील वाकीपर्यंत, सोडला ना वाकीपर्यंत. पण तर म्हणतो मी असं फेरी माराय आलो होतो. असेल असू दे, आमची सोय झाली बाबा. आता इथं जाऊया का पुढे जाऊया? किती टाईम आहे बघूया. बघ 7:20 झाली. हां मग चल 10 मिनटात थोडा पुढे चालूया. थोडा पुढे चालूया. एसटी तिथनं सुटते ना, 10 मिनटात मिळली तर अगदी विंडोला आरामात बसायला मिळेल. मी विंडोला बसता, तू खिडकीला बस. हां ठीक आहे, चालेल. जाता जाता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ मंडळीनू. हा आपल्या आबलोली गावातला गणपती मंदिर आहे, मस्त सुंदर आहे बघा. हां आबलोलीची घरा बघा कावळावर मस्त. टायमिंग काय तेवढाच होतो, लवकर सुटायचा होता तरी पण 5 ते 5:30 झालं. त्या दादानी गाडी थांबवली म्हणून धाव देऊन पकडलेली. तळीवरनं जाणारी एसटी काय मिळणार नाही आज. काय नेहमीप्रमाणे चालू होणार करत आहे. तर मंडळीनो, हा आपला दादा आहे मयूर अडूरकर. याने आम्हाला खातू मसाल्यापासून गाडीतून आणला. सकाळी घाई घेत पॉकेटमध्ये आमचं लक्ष नाही, तर आता कॅश नव्हती तरी पण दादानं आम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम नाही, नंतर दिले असते चालले असते, पण आमच्याकडे ऑनलाईन दिलेले तरी दादाला. थँक्यू, बाय दादा. चल सर. बघा मंडळीनो, असा होता घाई जो भर बाजारात आता तोंडावर पडलेला असता आम्ही. आता तो दादा समजदार होता म्हणून आणि ऑनलाईनवाला होता म्हणून, तो ऑनलाईनच्या भरोश्यात राहून आज मस्त लफडा झाला असता. काय झाला, नेहमी आपली ती डायरेक्ट गाडीची सवय ना, त्यामुळे आम्ही काय आता पाकिट बघित नाही.
महिना झाल्यावर बघू हा हिशोब. आज गाडी नव्हती म्हणून आलेला सकाळी थोडंसं होतं त्याच्यात. जाताना पण एस टी स्टॉपला उभा नाही राहिलेला, त्यामुळं आपला चाललेला तर दाची गाडी आली पटकन धावत बसलेला. तर गाडीत बसल्यावर आराम म्हटलं आता रे काय करायचं. बाबू बार लावतोय नाही काय मला वाटलं दिवाळीची तयारी करतोय बाबू. बरं आता तळीवर पोचलेला आहे. मंडळी आम्ही आज वडापी चाललेलं घरात विलंब पाठीवरून आलेला आणि दादा निघालो होतं तेव्हा हात पाहून थांबवला बघितलं रस्ता क्रॉस केला चालते नाही. आधीच मागं दोघं आहे बाहेर आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनची आठवण आली मला रस्त्याची. मी कधी लटाकलो नाही घाबरायची आपल्याला सांगितलं आहे. हां चला थँक्यू बाय बाय. या गाडीने आलो आम्ही आता वेळमला उतरलो आहे आणि तुम्हाला तिथं आमचं त्याचा आज परत मूड झाला म्हणून वेळमला मध्येच उतरून वडापाव खाता. त्याच्यामुळे एस टीला लई उशीर होता म्हणून वडापावली गाडी मिळली तिच्यानं आलेली आहे पुढे. आणि एस टीनं आम्ही आज जाऊ शकत नाही कारण कॅश नाही ना. आम्हाला असाच वाया करीत जायला लागला. काय ऑर्डर दिली ऑर्डर दिली नाही. हां दिसतोय हां मी दिसतोय होय सरळ धरायला होय होय ठीक आहे चालेल. मंडळी मी वडापाव खाऊन झालं आणि गाडीची वाट बघत होतो पण नशीब किती चांगलं आहे बघा. आमच्याच गावातले तेजस पागडे भाव आम्हाला भेटलेत गाडी डायरेक्ट गावापर्यंत सोडणार. हे बघा दादा थँक्यू यार काय नशिबाने आलास तू खरंच नाही तर आम्ही इथंच लटकलो होतो आज. चला बसा होईल ना तिघा ना नाही तुम्ही मागं बसतो. पाऊस पण बारीक बारीक पडला मस्त वातावरण गार झालाय. जाताना त्याच्यावरच जातो काय होय बघा वायच पाऊस पडून गेला आणि कसा गार गार वारा लागतोय बघा. रस्ता वाला झाला होता पण लगेच सुकला. हा इकडे नाही लागलाय म्हणजे सुकलाय नाही इकडे पाऊसच नाही लागलाय. झाला मस्त झालं एकदम वातावरण भारी झालंय पण सगळीकडे गार वातावरण वाटते की पहिला पाऊस पडतो ना हा तसं वातावरण. फक्त एवढं काय पहिल्या पावसात काय हिरवं नसतं. हा ठीक आहे फिलिंग वारा तसाच सेम लागतोय गार. फिलिंग तसाच आहे फिलिंग महत्वाचं आहे. चला सीन एक नंबर आहे र. मंडळीनू आम्ही चिंद्रावल्या गावात पोचलेलो आहे पण घरात पोचलेलं नाही अजून कारण आम्ही वडापाव खायला थांबलेलं तर तिथनं आमचं जो दादा भेटलं होतं तर गराटेवाडीतलं होतं. मग त्यांनी त्यांच्या वाडीत फाट्यावर जाताना आम्हाला उतरली. मग आम्ही आता बामणवाडीत चालताव आहे. तिथनं अजून पुढं वर अंकुशदाची मधली वाडी येईल. तिथनं अंकुशदा मला सोडायला जाईल का तर मी रात्री एकटा जायत नाही. अंकुशदा रात्री एकटा जातो त्यामुळे मला वर सोडील परत खाली येईल. नाही तर त्याला सांगताय आज राहायला ती उद्या सुट्टी आहे. हां अरे उद्या सुट्टी आहे आम्हाला क्या बात आहे. उद्या घरातला एक व्हिडिओ काहीतरी टाकवीन आणि वाज जरा कॉमेडी रील करता हो. कारण काय आहे कामाला लागल्यापासनं भरपूर दिवस झालं गणपतीपासून कॉमेडी रील केलेलीच नाही आहे. शे मला ना असं जरा ॲक्टिंग बिक्टिंग आवडते हो काय समजली त्यामुळे जरा करता हां. बघा तुम्हाला आवडली तर सपोर्ट करायलाच नाही तर कमेंटमध्ये तुम्ही माझा उद्धार करायलाच. चला आता अंकुशाच्या घरात गेलो आता इथं आलोय सानवर आलेलं आहे. आता आम्ही सानावर पोचलेलो आहे होय. आणि कधी इथं रांद्रेडे पण असतं का बघू दे पुढं इथं नाही
होय ना इथं असतात. होय. हा कानावर असतात इथं कधी या मैदानात. अच्छा. इथं पालखी नाचवतो ना हा तिथे, त्याच्या पुढे होमाच्या पुढे तिथे जरा राणा विनात असतात वरती. अजून एक असा वाकण पुरा फिरून वर चढायचा आहे. पण रस्त्याने चालाय का वाटत नाही रे. चला आता रस्त्याने त्याला काय नाही, फक्त पायाखाली बघायचा. हा, पायाखाली. पावसाचे दिवस आहेत. एका मोबाईलचा टॉर्च चालू आहे तेव्हा काय काळजी करू नका, एकाच शूटिंग चालू असली तरी. होय. आणि ह्याचा पण फ्लॅश चालू आहे त्याच्यानं खाली पण दिसतंय मला. आणि हा खरोखर हा पाऊस असं वाटतंय की पहिल्या दिवसात आपलं पहिला पाऊस पडतो पहिला असं पाऊस वाटतंय ना. पडतो. दम लागला माझ्या. होय. बाबू घरात चालतो फास्ट. मग आता हलू चालला तर घरात आहे, उशीर होईल. घरात ते वाट बघतायत. बाबू झोपलेला असतो मी जायच्या आधी. सकाळी कामावर निघताना झोपलेला असतो. आता उद्या मस्त दिवसभर खेळन त्याच्याबरोबर. उद्या मी तुमचा नाही, आमचा पण नाही, आपला पानवटा दाखवीन. तिकडं व्हिडिओ करीन असा जरा सविस्तर 4-5 मिनटाचा. आणि हां, अजून काय करताय असं सुट्टीच्या दिवशी करायला भरपूर सुचतं, पण सगळ्याच होत नाही, टाईम नाही मिळत. कमेंटमध्ये एका दादानं सांगितलं नाही का, आरुषबद्दल सविस्तर माहिती सांगणारी व्हिडिओ बनवा. अंकू, आरुषबद्दल आपल्याला सविस्तर व्हिडिओ एक बनवायची आहे. तर मी आरुषच्या घरात येईन, मग सविस्तर आपण जशी हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी आपल्या आरुषची फॅक्टरी आपण दाखवू. त्याच्याकडे काय काय आहे, तो काय काय करतो, सगळं त्याची चित्रकला, त्याने बनवलेली चित्र, बनवलेल्या मूर्त्या, असं सगळं सविस्तर बोलू. ठीक आहे. अरे तो घरी येतो म्हणतो अंकू दादा हां तू येत नाही रे वरती आता. आता कामावर मी नाही जात कुठे बाहेर. मग काय करणार, एवढं लांबून दमून आल्यावर जेवून झोपतो लगेच. मग तो येतो. बरं, मला मी दमून येतो तरी मला झोपता येत नाही लगेच, कारण एक व्हिडिओ अपलोडिंग चालू असते, दुसऱ्या व्हिडिओची एडिटिंग करत असतो, कारण स्टोरेज फुल होणार. दुसऱ्या दिवशी तिसरा व्लॉग शूट करायचा असतो. पण काय, तुम्ही एवढा मस्त कमेंटमध्ये प्रेम करता, मला अजिबात काय कंटाळा येत नाही का झोप येत नाही. मस्त करतो, एन्जॉय. लय बोललो मी, त्याला ठेवतो अंकुजाच्या घराशी. आता मंडळींनो, आता अंकुजाच्या घराजवळ पोचलेला. आता अंकुजा घरात जाईल, पटकनचा फ्रेश होईल आणि मग मला माझ्या घरात सोडायला येणार आहे. या म्हण्या आहे खाटवर आहे. ए ब्लॅक मनिया, ये हा बघा आमचा ब्लॅक पॅन्थर. वा काय डोलायत रे चाऊ म्हण्या. साल्या लबाडा थांब, ये इकडं. बघा मंडळींनो, हा आमचा कालू बालू मस्त आहे. ब्लॅक पॅन्थर, आमचा ब्लॅक पॅन्थर. आता 5 मिनिटं बसता जरा अंकुजाकडं, म्हणजे आता फ्रेश झाला का मी जाईन. आणि मामी म्हणते तुम्ही आलो कशाने, आम्ही वाया करीत ही गाडी ती गाडी अशी पकडत आलेला आहे. माझी 2 टांग, ह्याची 2 टांग, मोठ्या ढेंगा टाकलेल्या अशी आणि आले अशी करत आलेला. हा म्हण्या, याला आता आहे ना, आता मला कपडे काढून पण नाही देणार. होय. हा, चेंज करून नाही देणार. हा, पायात लुडबुडत जायला. बघूया उठ इकडे. मला आधी दाखवूया त्याला. हे कालू मस्त तोंड पुसतोय बघा. बिस्किट नाही टाकत ना, तो शांत नाही बसणार. वा मस्त. मस्त आहे ना. आमच्या दोघांचा कलर मॅचिंग होतोय. मस्त बघा. क्यूट म्हण्या. वागे थांब माऊ. हा बघा कालू म्हण्या. म्याव काय, मी कामावरनं दमून आलोय ना, मग कामावरनं दमून आल्यावर हा मांजरू बघितला का दिवसभराचा थकवा असा फुरकनसा उडून जातो. लय भारी वाटतो. खरं सांगतो मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात ना एक वेळेस माणसं नसली चालतील, पण ही मांजरा, कुत्री, गाई, गुरा, वासरा, झाडामाडा ही असायच पाहिजे. खऱ्या अर्थानं हीच आपलं मनोरंजन करतात, आहे की नाही. अय, मुंबईत ना रूमवर आल्यावर मांजरू नसायचं, म्हणून माझं मन नाही लागायचं मुंबईत. इथे कसं आहे बघा. इकडे माझ्या घरात अजून नवीन नाही आणलाय ना. 2-3 ठिकाणी विचारला, पण तर लहान मांजरू नाही मिळलाय अजून. आणि लवकरच मला ऍक्च्युली
घरभरणी झाली तेव्हाच लगेच आणायचा होता, पण त्यानं नाही झाला, म्हणजे नाही मिळला. आता बघू कोणच्याकडे तरी चौकशी चालू आहे. तसं गावात काय मांजरू कोणच्यावर पण मिळतं, पण त्या टायमाला नेमका बारीक पिल्लू असायला पाहिजे ना. मांजरा भरपूर असतात. हां, अंकुश दादा माझ्यासाठी पाणी आणलं खास. काय थांब ना थोडा वेळ. हा बघा, बघ बघ तिकडे बघ. हाय कर त्यांना, हाय कर, हाय कर सगळ्यांना. मॅव असा कर. नाही हा मंडळीनो, अंकुशाच्या घरात गेला, चाय पाणी जरा पियारीला. मामी बोलली चाय आता चाय पिऊन जा. मी म्हटलं उशीर होते नको, तरी बोलली पिऊन जा. ठीक आहे. मग आता मला मधल्यावाडीतनं माझ्या भावलंगी वाडीत सोडायला दोघंजण येत आहेत. हा आहे आपला आरुष, आपला अष्टपैलू कलाकार. अगदी कमी वयात खूप चांगला कलाकार म्हणून घडतोय. गायक गीतकार आहे. बाकी सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच नवीन बनवून देणार आहे. तर हा आता सोडा येतोय अंकुश संगाती. म्हणजे येताना तर दोघं सोबत, परत घरात चालत येतील. तसा अंकू येतो, पण बोलला चल आता आरुष आहे तर घेऊन जातो त्याला. तर आता घरात पोचल्यावर परत भेटू. मंडळीनं पोचलेल्या घरात या आरुष, अंकुश या. उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे. उद्या आमची सुट्टी आहे. ए आरुष बस, बसा बसा. हा हा